नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ। एक ऐसी खबर जिसको पूरा वसई विरार खासकर महानगर पालिका क्षेत्र उसे जानना, सुनना और समझना बहुत ज़रूरी है। कई जगह पर खासकर वसई विरार के महापौर ने सीधे तौर पे आरोप लगाया था कि जो पैसे लिए जा रहे हैं क्वारंटाइन हुए लोगों से वो गलत है, और इसकी आवाज़ उन्होंने पत्रकारों से बातचीत में उठाई थी। इस बीच सभापति अतुल सालुंके ने भी हमसे बातचीत में इस पूरे विषय को उठाया। क्वारंटाइन लोगों को करते हैं, उनसे 250 रुपया खाने का चार्ज दिन का ले रहे हैं। हमने बोला वो पूरी तरह से माफ़ होना चाहिए। जो गरीब जनता है, जो लोगों को एक तो तकलीफ़ है, 4 महीने से लोग काम पे नहीं है, ऐसे टाइम में इनसे इतना 250 रुपया नहीं लेना चाहिए, वो पूरी तरह माफ़ होना चाहिए। ये सब विषय को हम लेकर गए थे। भोजन को लेकर उठ रहे लगातार विषय को डी गंगाधर आयुक्त ने सही तरीके से बताया। उन्होंने बताया कि आखिर ये जो आरोप उन पर लग रहा था, यानी महानगर पालिका की तरफ आरोप लग रहा था कि आयुक्त के कहने पर, आयुक्त के निर्देश पर 200 से 250 रुपये भोजन के लिए जा रहे हैं जो क्वारंटाइन हैं, तो उसका आज सही तरीके से, शांतिपूर्ण और सहजतापूर्ण तरीके से, एक तरीके से उन्होंने उत्तर दिया। उन्होंने बताया कि भोजन का जिसको पहले टेंडर दिया गया था वह भोजन अस्वाद और अत्यधिक ऐसा खराब भोजन था जिसको खाना आम आदमी भी उसे ना खा सके, ऐसा भोजन दिया जा रहा था, जिसका टेंडर रद्द किया गया। फिर उसके बाद 4-5 होटलों से बातचीत की गई, खासकर वे जो प्रतिष्ठित हैं, जो भोजन अच्छा बनाते हैं। उसमें शेल्टर होटल का नाम सामने आया। उसके भोजन स्वादिष्ट होते हैं, ऐसा उन्होंने बताया, और उसके भोजन, उनसे जब बातचीत हुई तो 250 रुपये का भोजन देंगे ऐसा तय हुआ, जिसमें सुबह का नाश्ता, चाय, दोपहर का भोजन, फिर शाम को चाय और कुछ चीज़ें, और रात का भोजन, ऐसा उसमें सम्मिलित था और व्यवस्थित तरीके से देने की बात कही गई थी। लेकिन उसके बाद जो खर्च था वो ज़्यादा था। ये एक बहुत महत्वपूर्ण स्टडी की चीज़ है, पढ़ाई की चीज़ है। कहीं न कहीं एक पढ़े लिखे ऑफिसर और ज़िम्मेदार ऑफिसर की ये जिम्मेदारी है कि कम पैसे में कितना अच्छा काम किया जाए। ये डी गंगाधरन ने आज ये साबित कर दिया। लेकिन सवाल ये उठता है कि महानगर पालिका के महापौर इस पर क्यों नहीं इतना स्टडी किए, उन्होंने इतनी जानकारी अपनी क्यों नहीं बढ़ाई कि जब जो गंगाधरन कह रहे हैं या डी गंगाधरन जो बात कह रहे हैं उस बात को उन्होंने ध्यान में बयान देते समय रखा क्यों नहीं। आपको मैं बता दूं कि जब डी गंगाधरन ने बयान दिया तो उन्होंने साफ तौर पे कहा कि एक दिन का खर्चा करीब 1.5 लाख रुपए के आसपास आ रहा था भोजन, यानी खाना भोजन देने में, जिसको लेकर 50 लाख रुपया उन्होंने बताया एक महीने में खर्च आ रहा था। तो इसको लेकर वो पैसा बचाने और तमाम तरह के खर्चों को देखते हुए इस पैसे को बचाने को लेकर हमने ये पहल चालू की। उन्होंने साफ तौर पे कहा कि बीपीएल जो गरीबी रेखा से नीचे रहते हैं वे, और खासकर वे लोग जिन्हें डॉक्टरों ने कहा कि वे पैसे नहीं दे सकते हैं, ऐसे लोगों को भी भोजन हमने मुफ्त में दिया, और ऐसे लोगों को जो सक्षम हैं उन लोगों से सिर्फ पैसे लिए। तो इस बात से तो स्पष्ट होता है कि डी गंगाधरन के पहल कहीं न कहीं पैसे बचाने और महानगर पालिका को उस पैसे से कहीं और फ़ायदा दिलाने की, यानी उस महानगर पालिका के बचे हुए पैसे से जनता के पास और फ़ायदा कैसे पहुँच पाए, इसकी पहल थी। यानी भोजन को लेकर उठाए जा रहे सवालों को उन्होंने ठीक से उत्तर दिया। सुनिए डी गंगाधरन ने किस प्रकार इन सब बातों को स्पष्ट किया। तो तिथे काय झालं, मी पहिले सुरुवातपासून सांगतो तो काय पोझिशन होते म्हणून। साधारण माहिले इथे आम्ही, आणि दुसरं सांगतो, म्हाडामध्ये आमच्या सगळं पॅरामेडिकल स्टाफ आमच्या डॉक्टरला ठेवण्यासाठी कुठेही आम्हाला तरतूद आमच्याकडे बिल्डिंग नव्हते। याच्यासाठी म्हाडाचे दुसरं बिल्डिंग आम्ही घेतले, तिथे आमचे परिपूर्ण आमच्या मेडिकल स्टाफ, आमच्या डॉक्टर हे सगळं लोकांना ठेवण्यासाठी तिथे साधारण 200 लोकांना ठेवण्यासाठी आमच्याकडे सुविधा आहे। तिथे 300 पर्यंत करता येईल। पूर्ण बिल्डिंग आम्ही घेतली म्हाडाच्या, तो बिल्डिंगमध्ये आमचे पॅरामेडिकल स्टाफ घेतो। पहिले इथे सुरुवात असतात ना, आमच्याकडे त्यावेळेला टेंडर नव्हते, ते टेंडर असल्यामुळे इथे मागे आमचे महानगरपालिकेमध्ये एक टेंडर होते, जेवणचे टेंडर, त्या टेंडरमार्फत आम्ही दिला होते। त्यांच्याकडे टेंडरचे रेट साधारण 300च्या वरती एक दिवसचे जेवण पूर्ण मिळून। याच्या जेवणची क्वालिटी इतकं निकृष्ट दर्जामध्ये होते। मला वारंवार आमच्या डॉक्टरचे सुद्धा आम्ही देतो आणि पेशंटला सुद्धा देतो। पहिला आमच्याकडे टेंडर असल्यामुळे तो सुरुवात होते, मी येणे की पूर्वी तो सुरुवात होते। त्याच्यानंतर मला बऱ्यापैकी कंप्लेंट आले होते लोकांकडून, पेशंटकडून पण कंप्लेंट आले होते आणि आमच्या डॉक्टरकडून कंप्लेंट होते। याच्या काही व्यवस्थित पॅकिंग नव्हते, असं साधा
मायक्यावरून तो सगळं जेवण करून असं देत होतं इनिशियल स्टेजमध्ये. तो मला लक्षात आले. त्याच्यानंतर त्यांच्या ठेकेदारांना कमी केले. तो संबंध अधिकारी क्लर्क त्यांना आम्हाला सुचवलं होते टेंडर पद्धतीने, त्यांच्यावर ॲक्शन करून त्यांना इन्क्रिमेंट स्टॉप केले आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला इथे चांगलं हॉटेल बघितले कोणतं हॉटेल इथे आम्हाला चांगला सुविधा देतं म्हणून. त्यावेळेला आम्हाला 4-5 हॉटेल करून आम्ही रेट मागवले होते. त्यावेळेला आम्हाला शेल्टर हॉटेल आम्हाला पुढे आले होते 250 करणार म्हणून. त्याच्यानंतर बरेचसे लोकांना 300-350 असं आम्हाला सांगत होते. शेल्टर हॉटेल आम्हाला 250वरून सकाळी जेवण विथ टी, सकाळी ब्रेकफास्ट विथ टी आणि दुपारीचं जेवण, संध्याकाळीचं चहा आणि रात्रीचं जेवण विथ प्रॉपर पॅकिंग, तसं आम्हाला त्यांनी ऑफर दिलं होते शेल्टर हॉटेलने. आपल्याला माहिती होते शेल्टर हॉटेल क्वालिटी चांगला आहे म्हणून. त्याच्याबरोबर आम्ही महानगरपालिकांना सुरू केले शेल्टर हॉटेलवरून. ते 250 तो प्रत्येक पेशंट आणि आमचे स्टाफ सगळं मेडिकल स्टाफला आम्ही फ्री देत होते पहिले स्टेजमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आले आम्ही माडामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या पेशंट आहे, हाय रिस्क कॉन्टॅक्ट भरपूर लोक आहे आणि पेशंटच्या संख्या वाढतात. आजच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या जेवणच्या संदर्भात मागच्या आठवड्यापर्यंत 1.5 लाख एक दिवसचा आम्हाला खर्च होत होते. साधारण 50 लाख एक महिन्याचा आमच्या खर्च फक्त जेवणच्या. याचं कुठेतरी इथे काय इश्यू होता, महानगरपालिकेच्या अडचण काय होणार, महानगरपालिकेच्या कर्मचारीच्या पगारपासून कोविड केअर सेंटर तयार करायची सगळं सुविधा महानगरपालिकेच्या पैशातून आम्हाला करावं लागेल. आम्हाला आता महानगरपालिकेचे उत्पन्न खूप कमी प्रमाणात आहे. आम्हाला उत्पन्न खूप कमी प्रमाणात झालं आणि या व्यतिरिक्त आम्हाला कर्मचारीचा पगार आणि कोविड सेंटरसाठी आम्ही तयार करायचे त्याच्यासाठी लागणाऱ्याचे आमच्या खर्च हे बघतात ना मोठ्या प्रमाणात आमच्या खर्च ओढतात. याच्यामुळे कुठेतरी आम्हाला अजून जास्त दिवस आम्हाला टिकवण्यासाठी ठीक आहे आता जेवण संदर्भात काहीतरी निर्णय घेऊ म्हणून आम्हाला विचारत होते. ठीक आहे तो विचार करतात ना 250 जास्त असून म्हणून शेल्टर हॉटेल आम्ही बंद करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर त्याच्यात जवळ असल्याचे एक मेस आयडेंटिफाय केले. वसईमध्ये एक चांगला मेस आहे म्हणून आम्ही सगळ्या लोकांना आम्हाला सांगतो. कोणतं मेसचं नाव? श्रमिक. सगळ्यांना माहिती असतील तो मेसच्या बद्दल त्यांच्या जेवणच्या क्वालिटी वगैरे चांगला आहे म्हणून सांगितले. आम्ही त्यांना असं म्हटलं 200 त्यांना द्यायचं आम्हाला पुढे आले. सगळं 250ला आम्ही शेल्टर हॉटेलून घेतल्याच्या त्या मेस आम्हाला 200 द्यायच्या तयार झालं विथ प्रॉपर पॅकिंग, 2 भाजी, चपाती, भात, वरण हे सगळं काय काय आम्ही शेल्टर हॉटेल मिळतं त्याच्या प्रकारचं आम्हाला देण्यासाठी त्यांनी तयार झालं. असं आम्ही जी कॉलेजला पण तयार केले आणि आमच्या माडा सेंटरला कोविड केअर सेंटर तिथे पण आम्ही तयार केले. तिथे आम्हाला दोन विषम लोकांना पेशंट लोकांना सांगितले. काही BPL लोकांना आम्ही फ्री देतो, काही लोकांना देऊ शकत नसेल असं आम्हाकडे डॉक्टर लोकांना आम्हाला सांगितल्याचे त्यांना मोफत दिला म्हणून असं 2 प्रकारचे त्यांना सूट दिले. कोणाला कॅपॅसिटी असेल त्यांना पे करायचे म्हणून अशा प्रकारचे आम्ही निर्णय घेतो.